नमस्कार, मी अमृता. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रभरातल्या घडामोडी आपण पाहणार आहोत. सुरुवात करूयात हेडलाईन्स. अंधश्रद्धेतून मुलानेच दिला आईचा बळी. नाशिकमधल्या घोटी जवळची थरकाप उडवणारी घटना. 2 मुलं आणि मांत्रिक महिलेसह एकूण 10 जणांना अटक. अमरावतीच्या तपोवन बालगृहातल्या मुलींच्या स्थलांतराला सुरुवात. मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनांनंतर रद्द झाली बालगृहाची मान्यता. नंदुरबारमधल्या आश्रमशाळेतल्या दुरवस्थेविरोधात विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा. तब्बल 45 किलोमीटर पायपीट करत प्रकल्प कार्यालयावर दिली धडक. आम्हाला इकडे दवाखान्यात येण्यासाठी एक तर सोयी बरोबर नसतात आणि मातेला जेव्हा कडा येते म्हणजे जेव्हा माता आम्हाला सांगते तर PSCला फोन करून सांगण्यासाठी मोबाईलची सोय नाही. गडचिरोलीत अपुऱ्या आरोग्य सेवेमध्ये आशेचा किरण ठरतायत आशा कार्यकर्त्या. गर्भवती महिलांची काळजी आणि प्रसूतीसाठी होते मोठी मदत. आणि मुंबई नाशिक महामार्गावर आणे गावात चोरांचा प्रताप. तबेल्यातनं चोरल्या तब्बल 60 म्हशी. मागे राहिलेल्या म्हशींच्या बछड्यांचे होतायत हाल. या सगळ्या बातम्या आपल्याला पाहायच्यात, पण सुरुवात करूयात आत्ताच आलेल्या गोंदियातनं आलेल्या एका ताज्या बातमीपासून. गोंदियामधल्या तिरोड्यातल्या अदानी पॉवर प्लांटमध्ये एक अपघात झालेला आहे. युनिट 4 जवळ एका नवीन इमारतीचं काम सुरू असताना स्लॅब कोसळलाय आणि हा स्लॅब कोसळून एक मजूर ठार झाल्याची माहिती मिळते, तर 3 मजूर जखमी झालेले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. अदानीच्या प्लांट मधला हा अपघात आहे. याविषयीचे अपडेट्स आपण घेऊयात. हरीश मोटघरे आपल्या सोबत आहेत. हरीश, काय अधिक माहिती आहे या अपघाताविषयी? अमृता, अदानी येथील जे तिरोड्याचा जो पॉवर प्लांट आहे त्या ठिकाणी दुपारी 2च्या दरम्यान युनिट 4 जवळ एका नवनिर्माण इमारतीचं स्लॅब कोसळलं होतं आणि त्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झालेला आहे. 2 मजुरांना गोंदियाच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे. मृतांची आकडा वाढण्याची अजून शक्यता वर्तवली जात आहे. अमृता, धन्यवाद हरीश. या माहितीबद्दल. एक मजूर ठार झाल्याची माहिती मिळते, तर 3 मजूर या स्लॅब कोसळल्याने जखमी झालेले. पुढची बातमी पाहूयात. धक्कादायक बातमी नाशिक जिल्ह्यातली. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात अंधश्रद्धेपायी मुलांनीच आईचा बळी घेतलेला आहे. श्रमजीवी संघटना आणि घोटी पोलीस यांच्या कार्यतत्परतेमुळे हा प्रकार पुढे आलाय. या प्रकरणी घोटी पोलिसांनी काशीनाथ आणि गोविंद दोरे या भावांना आणि एका महिला मांत्रिकाला अटक केलेली आहे. याशिवाय या कृत्यात सामील असलेल्या इतर 7 जणांना देखील अटक झाली. हे दोन्ही भाऊ पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातल्या दांडवळ या गावचे राहणारे आहेत. सुख समाधानासाठी 7 महिलांचा बळी देण्याचा सल्ला त्यांना एका महिला मांत्रिकानं दिल्याचं कळतंय. त्यानुसार त्यांनी आपली आई दुधाबाई दोरे आणि मावशी राही पिंगळे यांना मांत्रिकाकडे आणलं. मंदिर बांधण्यासाठी पूजा असल्याचा बनाव त्यांनी रचला आणि या दोघींना बेदम मारहाण केली. यात आईचा बळी गेला, तर मावशी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाली. या प्रकरणी पोलिसांनी बच्चूबाई खडके या मांत्रिक महिलेसह 9 जणांना अटक केली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या उत्खननामध्ये 2 महिलांच्या मृतदेहांचे अवशेष सापडल्याची बाब समोर येते. सांगतो ना भूताळ्या कडल्या ते ना, तर मग त्या घरच्या माणसाया आणल्या बा खराब उगे का खोटा कर राहिलं ते ये ना गोड केला असं गोड्या बसली वणी गचरला मोजा मग तू जगशील जगू ना आपू. की घटना 2 महिन्यापूर्वीची घटना होती, पण तो श्रमजीवी संघटनेला 15 दिवसापूर्वी याची कुणकुण लागली आणि माझा पण विश्वास बसत नव्हता की इतकी भयानक घटना जगाच्या पाठीवरती घडू शकत नाही असं माझा विश्वास नव्हता. परंतु मी श्रमजीवी संघटने आम्हाला जे पोलिसांना तपास करायचं शिकवलं त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला आणि आम्ही त्या महिलेपर्यंत पोहोचलो, म्हणजे खऱ्या घटनेपर्यंत पोहोचलो. परंतु तरीसुद्धा आम्ही जोपर्यंत जागेवर जाऊन बघत नाही, मी कार्यकर्ते सुद्धा पाठवले की असं खरोखर आहे का, तर गाडीला तिथे माझे कार्यकर्ते पण येऊन गेले, संघटनेचे कार्यकर्ते. मग माझी खात्री पटली. मग मी त्या महिलेकडे चौकशी केली. मला काय चर्चा पण झाली होती की याची फिर्याद पण दिलेली, परंतु काही झालं नाही म्हणून मी मोखाडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. कुठल्याही प्रकारचं काही तिथं अर्ज फाटा केला नव्हता. त्यानंतर आम्ही पोलिसांना याबाबतचं 2 दिवसापूर्वी कळवलं आणि पोलिसांच्या सोबत श्रमजीवी संघाचे कार्यकर्ते आम्ही जाऊन या पूर्ण घटनेचा शहानिशा केली. एका बाजूला पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असा प्रकार घडतो आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असताना देखील असा प्रकार घडतो. मी या सर्व घटनेला सरकारच जबाबदार असल्याचं
मी सांगतोय की सरकार याला जबाबदार आहे. त्यांच्या डोळ्यादेखत काही मांत्रिक, काही मठ तयार केले जातात. जादूटोणा विरोधी कायद्याला 1 वर्ष होऊन आजही या घटना ह्या पद्धतीने होत आहेत. याचा अर्थ असा की पोलीस प्रशासनाचं ह्याच्याबद्दलचं असलेलं अपयश आणि एवढ्या अमानुष्यतेने माणसं मारली जातात आदिवासी बहुल पट्ट्यामध्ये आणि त्याचा अजून कुठेही दखल घेतली जात नाही. जी घटना 2 महिन्यांपूर्वी घडलेली आहे आणि तरीही याचा तीव्र शब्दात महाराष्ट्र आणि निषेध करते आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही सांगू इच्छितो की या पद्धतीचे जे व्हिजिलन्स ऑफिसर आहेत, दक्षता अधिकारी, त्यांची ताबडतोब महाराष्ट्रभर त्यांनी ह्या पद्धतीने पदाधिकारी नियुक्ती करावी. जे महिला ज्यांच्यावर यांनी संशय केला की यांच्या अंगात भूत आहे, त्या महिलांची मुलं सुद्धा त्यांना घेऊन आली इथे आणि उपचाराच्या नावाखाली ही घटना सुमारे 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या दरम्यान झालेल्या आहेत. तर उपचाराच्या नावाखाली त्यांना खायला न देणे, त्यांना अमानुष मारहाण करणे, दरम्यानच्या काळात त्या दोन्ही महिला इथेच एक्सपायर झाल्या, ज्या 2 झोपड्या स्पॉटच्या बाजूला आहेत तिथे. हे झाल्यानंतर मग त्या लोकांनी त्याचे नातेवाईक बोलवून त्यांचा अंत्यविधी या ठिकाणी करून टाकला आणि त्यांना वाटलं की आता हे उघड होणार नाही, परंतु एका फोनमुळे ही एक निर्गुण घटना उघडकीला आलेली आहे. आणि यात सगळ्या धक्कादायक प्रकाराविषयी अधिक माहिती दिली आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊतने. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या ह्या ठिकाणी टाकी हर्षचं हे बच्चूबाई खडकेचं घर आहे. झोपडी वजा ह्याच घरामधून ती तिचा मांत्रिकीचा सगळा धंदा चालवत होती आणि मोखाड्याच्या काशीनाथ आणि गोविंद यांनी आपल्याला सुखसमाधान लाभावं या आशेपोटी आपल्या सख्या जन्मदात्या आईला आणि बहिणीला या ठिकाणी आणून ह्या मांत्रिकीच्या हवाली केलेलं होतं. ज्या चेटकीण आहेत, भूताणी आहेत असा ठपका बच्चूबाईंनी त्यांच्यावरती लावलेला होता. ह्या झोपडीमध्ये 3 दिवस त्यांना अन्न पाण्याशिवाय तडफडत ठेवण्यात आलं. अमानुष अत्याचार त्यांच्यावरती करण्यात आले. त्याच्यामध्ये आईचा तर मृत्यू झाला आणि मात्र बहीण राही पिंगळे ही कशी बशी त्यांच्या तावडीतनं रात्री निसटली आणि 40 किलोमीटर डोंगराच्या पलीकडे पायी चालत पोहोचली. मात्र तरीही 2 महिने हा सगळा प्रकार उघडकीस येऊ शकला नाही, कारण गावामध्ये असलेली प्रचंड दहशत ही मांत्रिक आपल्यावरतीही करणी करेल ह्या भीतीपोटी सर्वजण गप्प बसले होते. मात्र श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भगवान मडे आणि घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार निंबेकर यांच्या पुढाकारानं गेल्या 2 दिवसात हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आपण इथे बघतो आहोत की ज्या ठिकाणी पुरलेलं होतं आईला त्या ठिकाणी पोलिसांनी उत्खनन केलेले आहे आणि तिथे फक्त त्या एकाच महिलेचा नाही तर 2 महिलांचे मृतदेह सापडलेले आहेत. 2 मांत्रिक महिलांना पोलिसांनी ह्या प्रकरणी ताब्यात घेतलेले आहे. त्यांना मदत करणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेतलेले आहे. ह्या दोन्ही मांत्रिक महिलांनी आपल्या नात्यातल्या ह्या आदिवासी महिलांना चेटकीण ठरून करण्यासाठी त्यांचे बळी घेतल्याचा अंदाज आहे. 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्षापूर्वी दाभोळकरांचा बळी गेला होता. आणि त्यानंतर महाराष्ट्रभर याचा मोठा गवगवा झाला. ते जादूटोणा विरोधी विधेयक का गरजेचं आहे हे ह्या सगळ्या घटनांमधून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. राहुल आरोळेसह दीप्ती राऊत, IBN लोकमत, त्र्यंबकेश्वर. नाशिकमधल्या या धक्कादायक घटनेनंतर पाहुयात अमरावती जिल्ह्यातली एक बातमी. अमरावती जिल्ह्यातल्या तपोवन बालगृहामध्ये मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीला आल्यानंतर आता या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. आता इथल्या मुलींचं दुसऱ्या बालगृहामध्ये स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या बालगृहामध्ये 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचं उघड झालं होतं. सोबतच 30 ते 35 मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचंही उघडकीला आलं होतं. त्यानंतर हे बालगृह बंद का करण्यात येऊ नये अशी 2 पत्र महिला आणि बालकल्याण विभागाने बजावलेली होती. तरीही तपोवनच्या प्रशासनाने कोणताही खुलासा केला नव्हता. त्यानंतर आता त्यांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. तपोवनात 120 अनाथ मुली शिकतात. त्यापैकी 10वीच्या मुलींच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची अमरावतीच्या होली क्रॉस बालगृहात तर इतर मुलींचं परतवाडा आणि माधान इथल्या बालगृहात स्थलांतर करण्यात आलेलं आहे. ज्या पीडित मुली होत्या तात्काळ त्या पीडित मुलीला आम्ही आमच्या शासकीय बालगृहामध्ये हलवलेलं आहे आणि त्या मुलीला समुपदेशन आणि वैद्यकीय मदत सुद्धा त्याचबरोबर सायकॅट्रिकची मदत सुद्धा दिलेली आहे. आता त्या सध्या दोन्ही मुली नॉर्मल आहेत. त्याचबरोबर इतर मुलींसोबत हे असं जे काही घडलं तर त्या दृष्टिकोनातून संस्थेला तेव्हाच तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु संस्थेनं त्या नोटीसचं काही उत्तर दिलेलं नाही.
त्यानंतर 22 तारखेला संस्थेला की हे असं होऊ नये आणि कारणे दाखवा नोटीस देऊन सुद्धा की आपण याचा काही खुलासा करत नाहीत, यामुळे आपले बालगृह दोन्ही कायमचे का बंद करण्यात येऊ नये अशी शेवटची नोटीस सुद्धा दिलेली होती. शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातल्या तऱ्हाळी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयावरती पायपीट मोर्चा काढला. सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून उपाशीपोटी या विद्यार्थ्यांनी नंदुरबार प्रकल्प कार्यालयापर्यंत जवळपास 45 किलोमीटर अंतराची पायपीट केली. रात्री उशिरा या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात ठिय्या मांडला. अखेर 8 दिवसात कारवाई करण्याचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं हे आंदोलन संपवलंय. पण 8 दिवसात आपल्या मागण्यांचा विचार न झाल्यास नाशिक आयुक्तालयापर्यंत पायपीट करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. यवतमाळमध्ये एकात्मिक आदिवासी प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत घाटंजीत मध्ये सुरू असलेल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचे अतोनात हाल सुरू आहेत. एकूण 74 विद्यार्थी असलेल्या या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीये. या वसतिगृहाची इमारत देखील भाड्याची आहे आणि एकच शौचालय असल्याने विद्यार्थ्यांना बाहेरच शौचाला जावं लागतंय. कडाक्याच्या थंडीत देखील या मुलांना उघड्यावरती थंड पाण्याने आंघोळ करायला लागते. पिण्यासाठी देखील पाण्याची व्यवस्था नाहीये. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना सगळी पुस्तकं देखील अजून मिळालेली नाहीयेत. आश्रमशाळांची जशी दुरवस्था आहे तशीच दुरवस्था आहे ती आरोग्य सेवेची देखील. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसात उपचार न मिळाल्यानं 2 नवजात अर्भक दगावलेली होती. तर प्रसूती शस्त्रक्रियेची सोय नसल्याने एका गर्भवती महिलेच्या पोटातलं बाळ दगावलेलं होतं. दुर्गम आदिवासी भागामध्ये गर्भवती महिलांची काळजी घेऊन बाळाच्या जन्मापर्यंत मदत करण्यासाठी आशा कार्यकर्त्या काम करतात. वाहतुकीच्या आणि आरोग्याच्या अपुऱ्या सोयींचा सामना तर त्यांना रोजच करावा लागतो. याच आशा कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे रिपोर्टर महेश तिवारींनी. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी भागात आरोग्य सेवा खऱ्या अर्थानं रुग्णांपर्यंत पोहोचवण्यामध्ये महत्वाची भूमिका असते. ती परिचारिका आणि आशा वर्कर. आपल्यासोबत अशा सध्या काही आशा वर्कर आणि परिचारिका आहेत ज्या दुर्गम भागात जातात. गेले 3 ते 4 दिवस आम्ही आयबीएन लोकमतच्या माध्यमातून या भागातल्या आरोग्य समस्या मांडत आहोत. कशा पद्धतीनं रुग्णांना स्ट्रेचर सायकल 2 सायकली जोडून स्ट्रेचरवर नेलं जातं, बैलबंडीत नेलं जातं, रुग्ण दगावतो, वेळेवर पोहोचू शकत नाही आणि गर्भवती महिलांना काय त्रास होतो. कालच गर्भवती महिलेच्या पोटात एक बाळ दगावलं. 2 बाळांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे, रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे त्या बालकांचा मृत्यू झाला. आम्हाला इकडे दवाखान्यात येण्यासाठी एक तर सोयी बरोबर नसतात आणि मातेला जेव्हा कडे येते म्हणजे जेव्हा माता आम्हाला सांगते तर PSCला फोन करून सांगण्यासाठी मोबाईलची सोय नाही आणि तिथून येण्यासाठी एक तर साधन नाही राहत मातेला घेऊन येण्यासाठी. मोबाईलची खूप मोठी समस्या या ठिकाणी आहे, कव्हरेजची. आपल्यासोबत दुर्गम भागात काम करणारे या परिचारिका आपण त्यांना विचार. मला सांगा की आणखी काय समस्या आहे तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात आदिवासी भागातल्या महिलांसोबत काम करत असताना भेडसावतात? सर म्हणजे ते लाभार्थीपर्यंत वेळेवर आपण पोहोचू शकत नाही. त्यांना जी सेवा मिळाली ती सेवा त्यांना मिळत नाही आणि म्हणजे मोबाईल म्हणजे कव्हरेज माझ्यापर्यंत कोणतीच म्हणजे माहिती मिळत नाही वेळेवर. तर माझा एक अनुभव असा आहे की एक डिलिव्हरी झाली तिथं आमडिली म्हणून. तर रात्री 1 वाजता तर ती बाई म्हणजे एकदम सिरियस कंडिशन मध्ये. तर आम्ही मग साहेबांना फोन केला. साहेबांनी गाडी वगैरे पकडून आम्ही सगळे लोक गेलो तिथपर्यंत. मग अर्ध्यापर्यंत आलो. आमची अँब्युलन्स नाल्यामध्ये फसते. तर ती बाई एकदम म्हणजे सिरियस कंडिशन. तर माझ्या MPWने त्या बाईला खांद्यावर पकडलं, त्या बच्चूला मी पकडलं. आमचे 5 किलोमीटर अंकिसापर्यंत चालत आले. तेव्हा ट्रॅक्टर घेऊन आले. ट्रॅक्टरवर आम्ही म्हणजे बसून आम्ही ते बाळ इथपर्यंत आणलं. असं आहे की आदिवासी भागात लोक अशिक्षित राहतात. आपण दवाखान्यात डिलिव्हरीसाठी जाऊ म्हणून कितीही सांगू त्यांनी समजून घेत नाही. त्यामुळे ते बाळाचे आणि आईचे ते धोकाही होऊ शकते. आरोग्य व्यवस्था अपुरी आहे पण त्यातही या आशा कार्यकर्त्या आपल्या परीने सगळे प्रयत्न करतायत. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत मुंबई नाशिक महामार्गावर आणे गावात चोरांचा प्रताप. तबेल्यातनं चोरल्या तब्बल 60 म्हशी. चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात पण मुंबई नाशिक महामार्गावरच्या पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आणे गावातल्या म्हशी चोरीला गेल्यात. तब्बल 60 म्हशी अज्ञात 20 जणांच्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून पळून नेल्या.
6 ट्रक्समधनं ह्या म्हशींना पळवून नेण्यात आलेलं आहे। तबेल्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना एका खोलीत बंद करण्यात आलं आणि तबेला चालक राजकुमारला शस्त्राचा धाक दाखवून म्हशींचे दोर कापून या 60 म्हशी या टोळक्याने पळवून नेल्यात। म्हशी पळवून नेल्या, पण त्यांची 25 बछडी मात्र चारा खाऊ शकत नसल्याने आणि पिण्यासाठी दूध नसल्याने आता हंबरडा फोडतायत। पण वाळीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत या म्हशींचे ट्रक पकडण्यात आल्याने पडघा पोलीस तिथे आता रवाना झालेले आहेत, पण याबाबत अद्याप गुन्हा मात्र दाखल करण्यात आलेला नाहीये। म्हशी जवळजवळ 40 ते 45 लाखाचा म्हशी आणि जवळजवळ दुधाचं त्यांचं जवळजवळ 5-5.5 लिटरचं दुधाचं नुकसान झालं। 25-30 बछडे आहेत। आता प्रॉब्लेमच आहे ना, म्हशी त्यांच्या आई तिथे जवळ नाही तर आता काय। चोर आया 12:30 बजे, पहले सेट के धो लिया, रिवाइवल धरा दे पर ताने के बाद हम लोग मोबाइल छीन लिया, हम लोग पिस्तौल दिखा के लेके चल के बंद कर दिया। पाहूयात पुढची बातमी। पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामध्ये आंबी गावचा पूल कोसळलाय। हा पूल तळेगाव दाभाडे आणि नवालाख यांच्या दरम्यान आहे आणि तो आंधळमाळातल्या 30 ते 35 गावांना जोडतो। हा पूल कोसळल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते। पर्यायी रस्ता नाहीये, त्यामुळे नागरिक याच पुलावरनं जोखीम पत्करून जीव मुठीत धरून प्रवास करतायत। 30 वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता आणि आता त्याचे 2 तुकडे पडलेले आहेत। या पुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप गावकरी करतायत। पूल खचल्याला आता 48 तास उलटून गेलेत, पण संबंधित अधिकाऱ्यांनी अजून या पुलावरनं रहदारी थांबवण्याबाबतचे सूचना फलक देखील लावलेले नाहीयेत किंवा या पुलाची पाहणी देखील करण्यात आलेली नाहीये। हा पूल कोसळलेला आहे, त्याला 48 तास उलटलेले आहेत, पण पर्यायी रस्ता उपलब्ध नाहीये। पुलाचे 2 तुकडे जवळपास झालेले आहेत आणि नागरिक याच पुलावरनं जीव आपला धोक्यात घालून प्रवास करतायत। 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल आहे आणि या पुलाचं बांधकाम निकृष्ट आहे असं नागरिक म्हणतात। 48 तास उलटून गेलेले आहेत, पण खबरदारीचे कोणतेही उपाय किंवा धोक्याची सूचना इथे देणारे फलक देखील लावण्यात आलेले नाहीयेत। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेक घेऊन येऊयात, पहा फक्त आयबीएन। नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सगळीकडे सुरू आहे। अनेक जण रंगेल पार्ट्यांच्या तयारीमध्ये गुंतलेत, पण अशा वेळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यामध्ये कानडेवाडीमधल्या रविराज कुपेकरनं एक वेगळंच अभियान राबवायला सुरुवात केली। रविराज कम्प्युटर इंजिनियर आहे आणि त्याने 5 गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन व्यसनमुक्तीचं आगळवेगळं अभियान राबवायला सुरुवात केली आहे आणि या अभियानाची पंचक्रोशीत चर्चा होतीये। रविराजने या विद्यार्थ्यांच्या मदतीने व्यसनमुक्तीचे फलक तयार केलेत आणि ते फलक घेऊन तो थेट शेताच्या बांध्यावरती जाऊन व्यसनमुक्तीविषयी सांगतोय। सुखाचे दिवस आले, एकच दिशा सोडून सिगरेटची नशा। सुखाचे दिवस आले, फेकून दारूचे पेले। काय त्याचा फायदा घ्या, काही नाही। आपला जो उपक्रम आहे तो लोकांना। आणि यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबूयात, पण बातम्यांचा ओघ आयबीएन लोकमतवरती असाच सुरू राहील। पहा फक्त आयबीएन लोकमत।